पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे शहराला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निरसन होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. जनतेचा हा रोष आगामी निवडणुकीत व्यक्त होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो, सोलापूर विकास मंचने दिलाय. मंचच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की गेल्या 5 वर्षात सोलापूर जिल्ह्यातील विकासात्मक योजनांवर झालेल्या दुर्लक्षामुळे येथील नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. स्थानिक पालकमंत्री नसल्याने विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची पूर्तता झालेली नाही. यामुळे पायाभूत सुविधांचा अभाव, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्यांनी सोलापूरकर त्रस्त झाले आहेत. शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे, पण 54 मीटर रुंद रस्ता प्रकल्पाचे धीम्या गतीने चालणारे काम हा मोठी समस्या ठरत आहे. लवकरच 102 वर्षे जुना रेल्वे ब्रिज पाडून नवीन बांधण्यासाठी किमान 3 वर्षाचा अवधी लागणार आहे. तेथील नागरिकांना शहराशी जोडणारा एकमात्र पर्याय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल ते सुरेगाव येथील 54 मीटर रस्ता आहे. या रस्त्याचे काम केवळ काही कोटींची अडल्याने सोलापूरकरांचे हाल होणार आहेत. सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांमुळे अवंती नगरचा रेल्वेच्या माध्यमातून अंडरपास तयार करून घेण्यात आला. मात्र पालकमंत्र्यांकडून या प्रकल्पाकडे कोणत्याही पद्धतीचे गांभीर्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. अनेक दिवसाआड पाणी पुरवठा होतो, ज्यामुळे सामान्य जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे. दुहेरी जलवाहिनीचे काम संत गतीने सुरू आहे. या कामावर जिल्हा प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी कधीच यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही. सोलापुरातील तरुणाई बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहे. नवीन उद्योग आणि रोजगाराच्या संधी या शहरात फारच कमी आहेत. सोलापूर MIDC क्षेत्रात नवीन उद्योग येत नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असून याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले आहेत. सोलापूर स्मार्ट सिटीचा उद्देश पूर्णत्वास गेला नाही. कामाच्या गुणवत्तेचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि निधीचा अपव्यय यामुळे हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. सोलापूर विकास मंचचे शिष्टमंडळ अनेक वेळा पालकमंत्री, खासदार आणि आमदारांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांच्या विकास कामांवरील सूचनांना कोणतेही उत्तर मिळत नाही. सोलापूरच्या विकासासाठी प्रभावी नेत्याची आवश्यकता आहे, अन्यथा या सर्व अडचणी आगामी निवडणुकीत महत्त्वाच्या ठरतील, असे मंचचे म्हणणे आहे.